असलेले स्पा सेंटर आणि या स्पा सेंटर्सच्या नावाखाली चालणारे वेश्या व्यवसाय. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत वेश्या व्यवसायाच्या या सातत्याने पुण्यात चर्चेत असतात, परंतु आता पुणे पोलिसांनी या वेश्या व्यवसायाच्या मागे असणारा जो मास्टर माइंड आहे त्याला आता अटक केलेली आहे आणि थेट नागपूर जेलमध्ये त्याला आता 1 वर्षासाठी पाठवलेलं आहे. धनराज जाधव या आरोपीचं नाव आहे. हा 44 वर्षाचा आहे. हा नेमका असं करायचा की जी मुंबई, ठाणे किंवा छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या शहरातून तरुणींना फसवायचा. त्यांना सांगायचा पुण्यात गेल्यानंतर तुम्हाला जॉब मी देईल त्यानंतर किंवा तुम्हाला एम्प्लॉयमेंट तुम्हाला तिथं मिळेल. आणि या सगळ्या गोष्टीवर जेव्हा तरुणी याच्यावर विश्वास ठेवायच्या त्या पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना थेट तो स्पा सेंटर्स मध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवायचा. आणि बऱ्याच वेळेस असं व्हायचं की स्पा सेंटर्स पण पुण्यामध्ये सील झालेले आहेत वेश्या व्यवसाय चालतायत म्हणून, परंतु ह्या गोष्टीचा कोणताही तोड लागत नव्हता कारण की हा जो वेश्या व्यवसाय आहे हा बंदच पडत नव्हता. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी थेट म्हणजे जो मास्टर माइंड आहे पुण्यात चालणाऱ्या या सगळ्या वेश्या व्यवसायाचा त्याला आता पकडलेला आहे आणि त्याला आता नागपूर जेलमध्ये पाठवलेलं आहे. म्हणजे आता आपण बघितलं तर ह्या ज्या तरुणी याच्यावर विश्वास ठेवून पुण्यामध्ये येत होता त्यांचं पूर्ण आयुष्य खराब ह्या धनराज जाधवनं केलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस सीपीनं जेव्हा त्याला अरेस्ट वॉरंट काढलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अशा लोकांचं 0 टॉलरन्स असणार आहे पुणे पोलिसांजवळ. म्हणून आता त्याला पटकन पकडून म्हणजे पहिलेच म्हणजे जानेवारीमध्येच तसं तर त्याचं अरेस्ट वॉरंट काढलं होतं, परंतु हा जो धनराज जाधव आहे तो फरार होता आणि शेवटी त्याला आता या फेब्रुवारीमध्ये आता पकडलेलंच आहे आणि आता त्याला थेट 1 वर्षासाठी नागपूर जेलमध्ये पाठवलेलं आहे. आता या मास्टर माइंडवर आता या मास्टर माइंडला पकडल्यानंतरही आता खरंच पुण्यामध्ये जे वेश्या व्यवसाय चालतात स्पा सेंटरच्या नावाखाली ते खरंच बंद पडणार का? का त्याच्या पुढं हे वेश्या व्यवसाय आपल्याला दिसणार नाहीत? हा सगळ्यात मोठा प्रश्न आता समोर आहे. आता या घटनेवर किंवा या स्पाच्या मागून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.